देवीताई सगळ्यांनी म्यूट कर. सुरू कर. हो. काल आपली 10 वाक्य झालेली आहेत बरोबर. हो हो, 10वं झालं होतं. हा, 11वं वाक्य आता. पल्लवीताई वाचा तुम्ही. 11वं. संत्री बागेत होतात. हं. नारंगाः उपवने भवन्ति. नारंगाः उपवने उद्याने भवन्ति. किंवा उपवने दोन्ही चालते. उद्याने हो हो, भवन्ति किंवा संती. उपवने. हा. पुढचं पुढचं कोण सांगेल आता? असावरीताई सांगा. असावरीताई. हा, हा. उडीद म्हणजे काय आता लक्षात येत नाहीये. हा, ते आता दिलेले आहेत. आता बुक्स आलेत आता बऱ्याच जणांना. तुम्हाला हो पुस्तकं मिळाली हो का? मलाही मिळालं पुस्तक. ते आपला काय उडीद खाणार नाही. हा, हा, माशः म्हणजे उडीद. माश हो म्हणजे उडीद. काय येईल मग? ते ते ताणी ताणी म्हणजे ते ना. नाही. आता हे हं, ताणी म्हणजे काय? तुमचं बरंच आता करावं लागणार आहे हा प्रॅक्टिस तुम्हाला. खरंच आहे खरंच आहे खरंच. दुसरं कोण माश सांगेल? हो. दिलीपजी मी तुम्ही सांगू सांगा. का? या, ते दिलीपजी. ते म्हणजे ते माशः घेऊन. न खादिष्यन्ति. ते माशः न खादिष्यन्ति. पण बरोबर. माशः हा, ते हा. माशः न खादिष्यन्ति, खाणार नाहीत. बरोबर. 13वं. वानर सीताफळ खात नाहीत. हे कोण सांगेल? आत्ता कोण बोललं, मी सांगू का? अश्विनी ताई ताई एक सांगा. तिथे एक विचारू, त्या माशम का अनेक वचन का नाही म्हणा? ऑलरेडी आता एक काय असतं माहिती का, गोधूम हे काल पण हा गोधूम महत्वाचं त्याचंही होत नसतं बहुवचन. ते गहू हा म्हणलं की ते एकत्रच असतात, ते हा, बहुवचन अच्छा. असतं. ते म्हणजे तसं उडीद पण बर. असं एका संख्येत येत नाही ना, लहान गोष्टी हा 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 असल्यामुळे. ह्या हा, एक दाणा गोधूमचं नाही पण होणार. बघितलं ओके. काल, गहू सुद्धा गोधूमः, गोधूमाहा हो नाही हो, होत. बरोबर. तसं ओके. माशाहा नाही होते. हम्म. पण ते मुगाचं आपण केलं, मुदगम. मग काय केलं आपण मुगाचंही? मुदगम कहा ते खादीचे तर असं केलं ना. द्वितीया केली द्वितीय. ना आपण फक्त हो त्याची. ह्याची हो, पण माशम होऊ शकतं ना, म्हणजे असं. हा, चूक नाही. तर या हा हा, मी बरोबर. करू का? ओके. मी सांगू? हा, हा, बोला. वानर हॅलो. सीताफळ खात नाहीत. वानर मी हा सीताफलम न खादन्ति. न खादती. न खादत वानर खादती खादती. खादती. हा, नाही, नाहीत आहे ना तिथे. मराठीत न काय एक खादती. वानर. हा, एक त्याचं जर वानर सीताफळ खात नाही असं असेल तर एक वचन असेल ते. आता हे वानरचं बहुवचनही वानरच आहे आपल्याला, हे म्हणजे हे अनेक वानर आहे. तर काय होतं पण ते बघा. कळणार कसं? हा, तेच मी कळणार म्हणणार कसं होते, एक नाहीत कारण अनेक वानर. वानर आहेत. ऐका ऐका आपण. इंग्रजीमध्ये आहे. हं. नाही नाही, पण ह्यातही नाहीत आहे ना, ते वानर खात नाहीत म्हणजे खूप वानर आहेत ते. नाहीत कसं अच्छा, आलं नाहीत असतं आहे, मग? बरोबर. हा, खात नाहीत, बरोबर. हा, खात कर्त्याचा नाही असतं. ओके क्रियापद ओके जे आहे ते कर्त्यानुसार असतं ना ओके. हे. येस, ओके, थँक्यू. आणि येस येस. एक वानर जर दिलं असतं तर काय वाक्य आलं असतं? वानर सीताफळ खात नाही. मग वानर तो हा आलं नसतं. वानर सीताफलानी न खादती. एक वचन झालं, पण सीताफळ वानर हा. ऐका सीताफलेन ऐका असं होतं का? सीताफलमच सीताफलेन, आलं असतं. सॉरी, सीताफलेन. हा, आता सीताफलेन हे काय झालं? अनेक वानर आहेत एक म्हणून वचन. वानराहा सीताफलानी न खादंती. कारण अनेक हो वानर तर सीताफळ पण खूप होईल ना. हो हो हो, येस येस. हा. हो हो हो. वानरः सीताफलम न खादति.
वानराः सीताफलानि न खादन्ति. न खादन्ति. हा हे वरच्याचं. हा म्हणजे एक वचन असेल तर मी सांगितलं. हो हो हो, तुमचं बरोबर आहे. हम्म. 14वं कोण वाचेल? मी सांगू? मी हा, सांगा आदिती ताई. हा. आवळे खाणार नाही काय? हम्म. ते ना? आवळे खाणार नाही काय? किम अमलकानी न खादंती. नाही, हे नाही. कोण कोणाला उद्देशून म्हणतंय, एक विचार करा बरं. हे कोण बोलत असेल आणि कोणासाठी बोलत असेल, म्हणजे कोणासाठी वाक्य आहे हे तरी सांगा. दुसऱ्यासाठी. समोरच्या व्यक्तीला बोलतोय तो. हा तू हा. येते समजा, तू आवळे खाणार नाहीस का, असं. क्या तुम आवळे नाही खाओगे? अच्छा. किम ते त्वम कोमल किम त्वम नाहीये, ते चुकीचं किम झालं. तम किम किम त्वम किम अवल त्वम अमलकम अमलकानी न खादंती. हा हा, अमलकानी न खादन्ति. आमलकानी का होईल सांगा? अनेक वचन बहुवचन होईल बहुवचन आहे, म्हणजे. आवळे आहे हा, म्हणून कारण बहुवचन. एक अमलकानी वचन असतं तर त्यांनी काय म्हटलं असतं? किम त्वम आलुकम अमलकम न खादती. न खादती. आलुकम न नाही, खाद आमलकम ना. आमलकम, अमलकम सॉरी, आमलकम तोंडात आलं माझ्या. हा, हा, किम हा. अमलकम न आमलकम खादती. न न खादती. न खादती. खादति. हा, पण ते खादीतच आवळे नाही, खाणार आहे म्हणून अमलकानी. भविष्यकाळ. किम हो. आमलकानी न खादिष्यसी, खाणार नाहीस का? खादिष्यती. अच्छा, म्हणजे इथं भविष्यकाळ आहे, भविष्यकाळ. भविष्यकाळ. खाणार ऍक्च्युअल पाहिजे खादिष्यति. तिथे, आवळे खाणार नाहीस काय, असं पाहिजे होतं ते. स पाहिजे तिथे हम्म. नाहीसला, म्हणजे मग ते जास्त क्लिअर होईल आपलं. बरोबर आहे. म्हणजे हा, क्वेश्चन मग मार्क आहे. भविष्यकाळ करतो म्हणजे व्हायची आहे हा क्रिया अजून. ओके ओके. हा, खाणार नाहीस का, असं. ओके. म्हणून हम्म. खादिष्यसी. बरोबर. हम्म. 15वं कोण सांगेल? अश्विनी ताई, आता सांगा तुम्ही. हा, आवळ्याने केस काळे होतात. अमल किंवा अमलकानी काने आवळ अमलकाने केसाला काय म्हणतो आपण? नाही, केशाहा. भवती असं केशाहा, नाही, भवंती. केशाहा. केशः. अमलकाने केशः काळेला आमलकाने काय कसं काळ होईल? जशाला तसं कसं होईल? ने तृतीय तृतीय एक वचन ना, बरोबर. आवळ्याने म्हणलं. हा, तर आमलकाने नाही होणार, अमलकाने आमलकेन होईल ते. अमलकाने आह, नाही, आमलकेन. अमलकेन, हा सॉरी, अमलकेन काने नाही, काने नाही, केश. केन. हा. हा, अजून अमलकेन एक आहे, केशः. अजून एक आहे. हा, केशाहा, केशाहा. केशः, सॉरी, केशः. केशः नाही, केशः. केस म्हणजे अनेक वचन. हा, काने केशः. नाही नाही, अजूनही तुम्ही चुकीचं उच्चारताय. केशः ना. नाही नाही, आमलकमचं तृतीया. अच्छा, अमलकाने ना. नाही, आमलकेन. सॉरी सॉरी, अमलकेन. हा, अमलकेन हा हा. केशः. काळेला काय म्हणतो मला? आता वर्ण झाले ना आपले, रंग भवती. झाले ना भवती. कलर मग आपले. झाले का आपले सगळे? कृष्ण. कृष्ण. हा हा. नाही, पण आता कृष्ण इथे म्हणजे काय? काळे नाही, इथं ते कृष्ण होणार नाही, वेगळं काहीतरी येईल ना. नाही, कृष्ण हाच होईल, पण कृष्णाहा केशाहा आहे ना, मग ते कृष्णाचं पण कृष्ण, हा कृष्ण. बहुवचन. हे काळे केस अमलकेन म्हणजे अनेक वचन आहे ना. केशः. हा, आणि अजून एक, आवळ्यांनी दोन गोष्टी आहेत ह्या. एका आवळ्याने म्हटलं तर आमलकेन, आणि बहुवचन आवळ्यांनी. आवळ्यांनी असं जर म्हणाल तर मग आमलकैही. अमलकैही. हा, ओके, येस. आमलकैही हे बहुवचन आहे आवळ्याचं, म्हणजे तृतीय बहुवचन. आमलकमचं. तृतीया हो हो, बहुवचन. तृतीय बहुवचन. आता येस. केशाहा आहे म्हणून कृष्णाहा. केशः. हा, कृष्ण. हा, ओके ओके. हा कर्माप्रमाणे. अच्छा, ओके. हा, कर्मपेक्षा म्हणजे ह्याच्या कर्ताच आहे तो, प्रथमाच आहे केशाहा, म्हणून तो हा कृष्णा हा पण त्याचं विशेषण आहे ना. कसे केस तर काळे केस, हा म्हणून हा. कृष्णा हा केशा, म्हणून केशाहा कृष्णाहा भवंती. येस. आम्लकैही. आणि नुसतं आवळ्याने म्हणायचं असेल तर आम्लकेन
केशाः कृष्णाः भवन्ति. येस, थँक्यू. हा. आता असे आपले वाक्य संपले. आता आपण नवीन जे सुरू करतोय भोजनम, हे आता संस्कृत मध्ये शब्द आहेत, आपल्याला त्याचा अनुवाद करायचा आहे. ठीक आहे, हे सोपं जाईल तुम्हाला. बरोबर. आता कोण सांगेल हे? मी सांगू का? लक्ष्मी. कोण? हा, लक्ष्मीजी सांगा. त्वं किं करोषि? अहं भोजनं करोमि. तू काय करतोस? मी जेवतो. मी जेवण जेवण करतो. करतो. हा, तेच. जेवण हा, करतो. जेवण करतो. पूर्ण वाक्य सांगायचं त्याचं. बरोबर. ओके, थँक्यू. दुसरं कोण सांगेल? मी भावना सांगू. कुलकर्णी. आसावरी सांगू दे का? थांबा, मी थांबा. सांगू का भावना संगीता? कुलकर्णीला सांगू द्या. भावना कुलकर्णीला सांगू द्या. हा, सांगा. प्रतिदिनं त्वं कदा भोजनं करोषि? अहं प्रतिदिनं प्रातः 11 भोजनं करोमि. प्रतिदिनं त्वं कदा भोजनं करोषि? हम्म. रोज तू कधी भोजन करतोस? करतोस. तू दररोज केव्हा रोज. भोजन करतोस? हा, कदा म्हणजे केव्हा ना. केव्हा हम्म. भोजन करतोस? मी दररोज सकाळी 11 म्हणजे 1 वाजता ना. नाही. कोण सांगेल? 11 एकादशी वादने. 11 वाजता. वाजता. अश्विनी, 11 वाजता. 11 वाजता. 11 वाजता. 11 वाजता. बरोबर. 11 एक काय? वादन. हम्म. मी दररोज सकाळी 11 वाजता भोजन करते किंवा जेवण करतो. करतो. हा, जेवण जेवण करतो. करतो. बरोबर. हं. दररोज तू केव्हा जेवण करतोस? मी दररोज सकाळी 11 वाजता जेवण करतो. जेवण हा, करतो. पुढचं सांगा. तिसरं कोण सांगेल आता? मी सांगू का संगीता? संगीताताई सांगा. सायंकाले त्वं कदा भोजनं करोषि? अहं हम्म. सायं समये 7 भोजनं करोमि. हम्म. संध्याकाळी तू केव्हा भोजन करतोस? मी हम्म. संध्याकाळी 7 वाजता भोजन करतो. जेवण करतो. जेवण करतो. हा, आणि हे सायं समय जर असेल तर मग संध्याकाळच्या वेळी पण म्हणू शकतो किंवा संध्याकाळी पण म्हणू शकतो. म्हणून दोन्ही सायंकाळी पण शब्द. चालेल ना? हो, हो. सायंकाळी, संध्याकाळी, संध्याकाळच्या वेळी, असं. पुढचं. हा, हे कोण वाचेल? मी बोलू का? एक मिनिट थांबा. ज्योत्स्ना आरगडे. ज्योत्स्ना ताई वाचा. आहे का? आहे, वाचते ताई. सात्विकं खलु तव भोजनम आम अहम सात्विकं भोजनम एव करोमि. खलू म्हणजे मला वाटतं खरोखरच असं असावं, माहित नाही. खरोखर. हा, खरोखरच तुझे जेवण सात्विक आहे. सात्विक आहे का? प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथे. काय आहे अच्छा, तिथे? ओके. प्रश्नचिन्ह आहे. हा, प्रश्न म्हणजे तुझं जेवण खरोखरच सात्विक आहे काय? आहे का? हा, सात्विक आहे आणि क्वेश्चन मार्क. हा, पुढे. सात्विक आहे. आम अहम सात्विकम भोजनम एव करोमि. मला आमचं आठवत नाहीये, वाचले पण. आम म्हणजे होय. अच्छा. मी सात्विक जेवणच करतो. हा, होय, मी सात्विक जेवणच करतो. बरोबर. पाचवं कोण वाचेल? मोरेश्वरजी वाचा पाचवं. किं मरीचं लशुनं च त्वं न भक्षयसि? भक्षयामि परं स्वल्पम्. अहं तु विशेषतः सूपम् ओदनं च भक्षयामि. तू मिरची आणि लसूण खात नाहीस का? हम्म. खातो.
पण थोड्या प्रमाणात. हा, परम म्हणजे परंतु मी आणि स्वल्पम म्हणजे थोडेसे. हा, हो, मी विशेष करून सूप आणि भात खातो. सूप म्हणजे डाळ सूप म्हणजे काय? सूप म्हणजे काय? डाळ 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 सूप म्हणजे हा, हा डाळ डाळ. म्हणजे काय? थोडक्यात वरण वरण डाळ वरण म्हणजे काय? वरण. हा, वरण वरण आणि भात खातो वरण किंवा आणि डाळ भात आणि खातो. भात. हो हा, सॉरी, मला कळलं नाही ते सूप म्हणजे. ठीक नाही आहे. म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट वरण. वरण सांगते. डाळ तरी लक्षात नाही राहणार. सूपचा हो आणि हो हो. डाळचा direct लक्षात सूप बरं. ठेवायचं. म्हणजे वरण ना, वरणच अर्थ हो हो, धरायचा ना. वरण तर वरण. डाळीचं हिंदीमध्ये काय देऊ शकतो नंतर हिंदीमध्ये? व्हॉट कॅन बी राईट इन हिंदी और इंग्लिश? थांबा ना, खाली येईल ना त्याचं उत्तर हा टाका. बरं ठीक आहे. तर लेंटिल्स. दालच दिलंय त्यांनी. दाल अँड राईस टाकले. दाल और चावल असं दिलेलं आहे त्यांनी. येस येस, त्या राईट राईट, वरणाला ओके. डाळच हिंदी में वो दाल ही बोलते हैं ना उसको, हा, दाल. बरोबर आहे, बरोबर. ओके. हा, 6वं. आता हे कोण सांगेल? एक मिनिट हा. खाली ज्यांनी नाही सांगितले, सुजाता नाईक सांगा. तर्हि भोजने विशेषतः किं किं भक्षयसि? अहं तु विशेषतः करपट्टिकां सूपम् ओदनं च भक्षयामि. हम्म. तर्हि भोजने विशेषतः मी करा, सांगू? प्रयत्न करा. तू तू जेवणामध्ये काय काय खातोस? तू कुठे तिथे? तर्हि म्हणजे बापरे, तरी म्हणजे काय? तर ना, जर तर मधलं तर्हि. तर तरी. हा, जर तर तर मतलब भोजनात तर. विशेषतः काय काय खातोस? हा, मी तर जेवणात. विशेष तर जेवणात जेवण. विशेषतः काय काय खातोस? बरोबर. पुढे. मी मी तर विशेषतः करपट्टिका म्हणजे माहिती नाही. डाळ आणि भात, भातच खातो. भात पण च खातो. च नाही. च नाही. आणि नाही, येते. भात क पण. म्हणजे आणि. आणि आणि हा, च करपट्टिका म्हणजे म्हणजे आणि. भाकरी. ऐका, अगो करपट्टिका बापरे, म्हणजे भाकरी ज्वारीची आपली वाव, हातावर हे करतो नव्हतं. ना. पहिले लोक अरे ते वा. हातावर करायचे की नाही, म्हणून ती हो करपट्टिका. हो, वाव, माहिती अच्छा अच्छा. नव्हते. ओके. मी पोळीला तर कसं विशेष पोलिका. करून हा, भाकरी, डाळ नवीन आणि नवीन शब्द भात खातो. कळतात. ओके, हा, समजलं. ओके. ते तर आहे. करपट्टिका लिहून घ्यायला पाहिजे. हा, 7वं कोण वाचेल आता हे? ज्यांनी नाही, आशिष जी वाचा. आशिष झंकर का जानकर, काय आहे ते? आशिष जी झणकर. वाचा. हा, झणकर वाचा. किं फलानि भोजनेन सह न भक्ष्यसि? अहं मध्याह्ने चतुर्वादनसमये फलानि भक्षयामि. आणि ते पण भक्षयसी आहे हा, ते भक्षसी नाही, भक्षयसी. तिथं म आहे शेवटी. तिथे नाही, आधीच्या वाक्यात. हा, म्हणजे हा. जेवणामध्ये कुठली फळं खाऊ नये, बरोबर आहे? किम फलानी भोजनेन सह न न भक्षयसी. भक्ष्यसि म्हणजे जेवताना म्हणजे कुठली फळं खाऊ नयेत, खात हा नाहीत. खात नाही नाही. नाहीत खात नाहीत. जेवणाबरोबर. हा, बर पुढे वाचा, मी पूर्ण वाक्य नंतर सांगू. पुढचं. बर. मी जेवताना मी दुपारी. चतुर्वादन म्हणजे तुम्ही 4 वाजता. दुपारी मध्याने. आधी मध्याने आहे, जेवताना नाही. अहम मध्याने हो, म्हणजे मी चतुर्वादन मी दुपारी हा. जेवताना किंवा चार चार जेवताना नाही. वाजता हा. मी 4 वाजता फळे फळे खातो. खातो. मी दुपारी. हा, काय तू दुपारी 4 वाजता. जेवणाबरोबर फळे खात नाहीस? जेवणाबरोबर फळे खात नाहीस काय, असं पण चालेल. किंवा काय अच्छा, जेवणाबरोबर फळे खात नाहीस? मग तो म्हणतो मी दुपारी 4 वाजता फळे खातो. बर. हम्म. पुढचं. हे कोण वाचेल?
ज्यांनी नाही सांगितलं त्यांनी प्रयत्न करा. उषा किरण जोशी, तुम्ही सांगा. त्या नाही आहेत ना? नाही आहेत का? नाही. संपदा ताई, तुम्ही वाचा. संपदा पण कुठे आहे इथे? आहेत ना, डोईजड संपदा. अच्छा. कानि फलानि तदानीं भक्षयसि कदलीफलं नारंगं मिष्टनिम्बूकं च प्रायः भक्षयामि. काय होईल? कानी आठवत नाही, फलानी फळे, तदानी इदानीं तदा तेव्हा हा, का फळं तेव्हा खातोस? कदली फळ फलम म्हणजे हा केळं. केळ, संत्री, कदली फलं म्हणजे केळ, रंग म्हणजे संत्री. केळी, मिष्ट निंबुकम म्हणजे नारंग. नारंग, त्यांना सांगू द्या ना, ज्या सांगतायत त्यांना सांगू द्या आधी. त्यांना आधी प्रयत्न करू द्या. नारंग, मोसंबी का? नारंग म्हणजे नाही. बरं, कोण सांगताय? मिष्टनिंबूकम म्हणजे लिंबू. आता कोण बोलत होतं त्यांनी सांगा. आता कोण नारंग बोलत म्हणजे होतं? संत्र, नारंग म्हणजे संत्र आणि मिष्ट निंबूकम म्हणजे हे मोसंबी. मोसंबी. मिष्ट निंबुकम म्हणजे गोड गोड नाही मोसंबी. हे मोरेश्वरजी, पूर्ण वाक्याचं सांगा तुम्ही. आठव. कानी फलानी तदानी भक्षयसी. तदानीम. तदानीम पूर्ण उच्चार करायचा. तदानीम भक्षयसी कदलीफलं नारंगम मिष्टनिम्बुकं च प्रायः भक्षयसी. भक्षयामि. भक्षयामि म्हणजे काय होईल? तुम्ही तेथे फळं खात नाही का? नाही. तर तदानीम म्हणजे काय? तेव्हा. तदानीम तेव्हा तुम्ही फळं खात नाही का? तुम्ही नाही म्हणजे येतात. कोणती तुम्ही का? नाही. काय कानी म्हणजे कोणती? कोणती? त्याचं कोणती फळं तुम्ही खात फलानी ना नाहीत? म्हणून कानी. कानी कोणती फलानी फळे? म्हणजे कोणती फळे? कोणती फळे? तेव्हा कोणती फळे खातोस, तुम्ही खात कोणती नाहीत? तेव्हा खातोस. ऐका. तर तेव्हा कोणती फळे केळी, खातोस? तेव्हा कोणती फळे मग खातोस? केळे, केळी, संत्री. केळी, संत्री, मोसंबी खातो. आणि आणि प्रायः मोसंबी, म्हणजे आणि बहुतेक मोसंबी. वेळा किंवा बहुधा आपण म्हणतो ना, बहुतेक वेळा म्हणजे जास्तीत जास्त वेळा आपण म्हणतो ना, म्हणून ते प्रायः. ऍक्च्युली प्रायः म्हणजे ते जेवणाच्या आधी वगैरे असा अर्थ व्हायला पाहिजे ना त्याचा. नाही. बहुधा. प्रायः म्हणजे प्रेफरेबली. जास्तीत जास्त करून आपण म्हणतो ना, प्रेफर मुख्यत्वे. आपण तसं. मुख्यत्वे किंवा प्रेफरेबली प्रेफर करतो असं म्हणतो. म्हणून ओके, ते बहुतेक बरोबर. वेळा आम्ही केळी, संत्री आणि मोसंबी खातो. बरोबर. पुढचं. हे कोण सांगेल? मी सांगू का ताई? सांगा ज्योत्स्ना. हो सांगा. भोजनस्य देवी अन्ते. उत्तर दिलंय. देवी. हो ह्याचं अॅनिमेशन नाही झालंय. अच्छा, बर. पण तरी मी ट्राय करणार होते. भोजनस्य अन्ते किं पिबसि? भोजनान्ते अहं तक्रं पिबामि. यतोहि भोजनान्ते पिबत तक्रम् इति आयुर्वेदीय नियमः. आता उत्तर वाचू. आयुर्वेदीय नियमः. जेवणाच्या शेवटी काय पितोस? जेवणाच्या शेवटी मी ताक पितो. म्हणजे आता येतोही म्हणजे मला असं वाटायचं की असं म्हटलं जातच ना की जेवणाच्या शेवटी ताक प्यावे. जसे की जेवणात नाही ते आता उत्तर आहे, पण मी मनाशी केलेलं सांगत होते. जसे की जेवणाच्या शेवटी ताक प्यावे हा आयुर्वेदीय नियम आहे. बरोबर. समजलं सगळ्यांना? हो, कळलं. अजून 2-3 वाक्य राहिली आहेत मला वाटते. हे 10वं कोण वाचेल? मी वाचतो. भोजनान्ते तांबूलं न भक्ष्यसि नैव यतोहि छात्रैः तांबूलं न भक्षयिनम्. जेवणाच्या शेवटी पान खातोस का? नाही. किंवा विडा पण म्हणू शकता तुम्ही. विडा तांबूल विडा. हो. पान नाही खात का?
नाहीच. न भक्षयसी न भक्षय. विद्यार्थी पान खात नाहीत. आता पुन्हा सांगा. बरं आलं उत्तर. हा, आलं उत्तर. जेवणाच्या शेवटी जेवणाच्या विडा खात शेवटी. नाहीस का? हा. नाही, जसे की विद्यार्थ्यांकडून विडा खाण्यासाठी. अच्छा, हे वेगळंच वाक्य आहे. किंवा विद्यार्थ्या पुढचं वाक्य जास्त बरोबर आहे. नाही विद्यार्थ्यांनी हा जसे की खाऊ नये. विद्यार्थ्यांनी विडा खाऊ नये. अच्छा, नाही. अच्छा अच्छा, जास्त ओके. आपल्याला हे होतं की हम्म. जसंही जसा म्हणजे अधोरेखित नसलेला म्हणजे नियम आहे ना की येत विद्यार्थ्यांनी खाऊ नये विडा. हा येतोही असं. येतोही. हा, आता हे कोण वाचेल 11वं? श्यामल जोशी, तुम्ही वाचा. हा, वाचा श्यामल ताई. आहे का? त्वां त्वां भोजनं का परिवेशयति मम माता भगिनी वा मां परिवेशयति. म्हणजे त्वां म्हणजे तुला, भोजनम का परिवेशयसी म्हणजे वाढतो का? हो. म्हणजे तुला जेवण कोण वाढते? कोण वाढते? कोण अच्छा, वाढतो? मम आपण माता विचारतो. भगिनी. ओके ओके. तुला भोजन कोण वाढते? माझी जेवण. हा, आई, बहीण किंवा मा ऐका काय आहे ऐका. परत? हे झालेलं नाहीये ना तुमचं? नाही, मा मग नाहीये, ते माम आहे. ते माम आहे. पण हे मा ना मा मम मा मा. ऐका ऐका. मम माता भगिनी वा. तर हे वा जे हा आहे ना ते माता वा भगिनी असं आहे ते. जसं अच्छा, आपल्याला बर बर. कसं मा दोन म्हणजे शब्द मी आई स्वतः. किंवा बहीण. म्हणजे आई मी किंवा मी बहीण. वाढून घेतो. आई किंवा बहीण वाढते. आणि माम जे आहे ना वरती ते म्हणजे मला. हा हा माम म्हणजे मला. 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 अच्छा, मला. ओके. ओके ओके. आणि हे मम म्हणजे मला माझी माझी. माता. मम हा, म्हणजे माझी माझी आणि माम म्हणजे मला. मला. हा, हे लक्षात ठेवा ओके ओके तुम्ही. ओके हे सगळे ओके ओके. बघा. लागले घालवू नका स्क्रीन, कारण की तेवढं लिहून घेऊ दे ना. नाही का नाही, हे म्हणजे कोण म्हणूनच का इथं? थांबवलं. काय ताई, काय? का म्हणजे कोण का? त्वम हा, भोजनम का 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 म्हणजे म्हणजे कोण? ऐका ऐका. आता हे आपण वाढते मी का म्हटलं होतं, तिथे का आहे. तुमचं झालेलं नाही म्हणून तुम्हाला वाढतो पण चालतं. पण इथे का जर असेल तर हे स्त्रीलिंगी शब्द आहे. आज स्त्रीलिंगी गोड खाल्लंय कोण का वाढते बटाटा? असं आहे ते. समजलं? हो हा, हो. समजलं. हे ते बघा, शब्द पुढे येतील का? म्हणजे काला कोण म्हणायचं ते? आताच आहे. हे इथेच आहेत. आणि काचे अच्छा. तर मी तुम्हाला टेबल टाकेल मग. कह आणि काचा स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी त्याचा टेबल टाकले. हा, हे एकदा बघून घ्या. हे कोण वाचतंय एकदा वाचा. विद्या कुलकर्णी तुम्ही वाचा. वाचते. हा, आम म्हणजे होय, परिवेषणम म्हणजे वाढणे, माता म्हणजे आई, पिबेत म्हणजे प्यावे, नियम हा म्हणजे नियम, तांबूलम म्हणजे विड्याचे पान, छात्र हा म्हणजे विद्यार्थी, भगिनी म्हणजे बहीण, प्रायण म्हणजे सहसा किंवा सामान्यतः. बरोबर. पुढचा तांबूलम पण म्हणजे विडा होता ना? विडा पण चालतं, पान पण चालतं. बोलताना आपण म्हणतो ना मी पान खात नाही किंवा मी विडा खात नाही. तर पान काय ऍक्च्युअली नुसतं पान आपण खातच नाही ना, ते विडाच होतो ना. तो सगळं मिळूनच जो असतो तो विडाच होतो, त्याला म्हणून विडा. तांबूल हे सगळं ऍक्च्युअली तांबूल म्हणजे सगळं मिश्रणच असतं ना, सुपारी सगळं टाकलेलं, चुना कात वगैरे, तेव्हाच त्याला तांबूल म्हणतो आपण. एक्सक्यूज मी, हे मामचं मिनिंग म्हणजे ते अस्मतच्या ह्याच्यामध्ये येते ते का? माम मा ते हो हो, ते आहे का? अहमचा अहमच्या. जो टेबल आहे हा हा, हा, त्याचा त्याच्यात येतं तेच ना? अहम म्हणजे ओके. मी, माम मी म्हणजे मला, मला. द्वितीया. ओके. हा, द्वितीया थँक्यू. एकवचन. हा. हो हो, थँक्स. आता आपला पाठ संपलाय हा. आता तुम्हाला हे एक नुसता श्लोक आहे, एकदा घेऊ आपण. पण मी पुढचं सांगते तुम्हाला की आता ना हे अभ्यासाचे जे प्रश्न आहे ते होमवर्क आहे. आता हे सगळं हे तुम्ही आज करून उद्यापर्यंत करा. आपण उद्या होमवर्क घेऊ. काय करता तुम्ही, समजलं? सगळं हे उत्तर नको टाकू देवी. आता सगळ्यांजवळ नाही पुस्तकं नाही. हा, आली आणि पुस्तकात प्रश्न आहेत. आहेत ना, मग ते आता हो हो, ह्या पुस्तकात पाठासाठी. हा, उत्तर नका 6व्या टाकू. पाठाच्या शेवटीचे सगळे प्रश्न आहेत ते करून पहा, म्हणजे तुम्हाला सवय हो होईल ही.
हो आता हो हा हो एक श्लोक आहे, हे फक्त लक्षात ठेवायचंय. कोण वाचेल आणि दुसरं त्याचा अर्थ, म्हणजे कोण वाचून त्याचा अर्थ सांगतो. मी वाचू कोण बोलेल नाही. वासंतीताई बोला तुम्ही. मी वाचू का? हा उषा ताई किरण. वाचते. उषा वासंती किरण. ताई वाचते. थांबा आता, वासंतीताई वाचतायत ना हा वाचा. नाही वासंती त्याने म्यूट केलं. उषा ताई तुम्ही ताई बोला. तुम्ही हा उषा किरण ताई बोला मग. भोजनान्ते च किं पथ्यं जयन्तः कस्य वै सुतः कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम. जेवणाच्या शेवटी काय आरोग्यदायक असते? जयंत कोणाचा मुलगा आहे? विष्णुपद परमेश्वराचे चरण कसे म्हटले जातात? इंद्राला ताक दुर्लभ असते. हो, ह्यांनी का दिलाय हे काही कळलंच नाही, फक्त दिलेला आहे त्यांनी तो. त्याचा काही म्हणजे प्रश्न वगैरे काही त्याच्यावर येणार नाहीये, फक्त त्यांनी एक श्लोक म्हणून दिलाय त्याला. ताई एक विचारू का? पण याच विष्णुपद हा मी तेच कसे विचारणार म्हटले होते. जातात? त्याचा अर्थ कळत प्रोक्तम. नाही. प्रोक्तम म्हणजे उक्तम आहे ते. उक्तम म्हणजे म्हणाले, म्हणजे म्हटले हा जाते. हा 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 कथम म्हणजे प्रोक्तम. कसे. विष्णुपदम हा म्हणजे विष्णुपद, परमेश्वराचे चरण किंवा विष्णूचे हा चरण. तसं ऍक्च्युली स्तोत्र असेल ना, विष्णूचे परमेश्वराचे स्तोत्र, ते चरण. हो, पण त्यांना ते प्रोक्तम शब्द पाहिजे होता ना. उक्तम. उक्त म्हणजे बोलला. उक्तम म्हणजे कसं बोलल्या जातं किंवा म्हटल्या जातं असं. हे ताई पुस्तकात एक विचारायचं होतं. हा, कशातलं? पाठातलं नाही विचारा तुम्ही काय. ह्याचं नाही, परीक्षेसंबंधी विचारायचं होतं. ते बुक मधून एक फॉर्म आलाय, तो सरांनी पाठवायला सांगितलंय ना, तर त्यामध्ये रोल नंबर वगैरे काय काय लिहायचंय, तर ते कळलं नाही. तर ग्रुपवर एखादं सॅम्पल पाठवाल का सर सांगतील आम्हाला? सरांना एकाला लिहून पाठवायला लावू, सरच पाठवतील ते, आणि त्याच फॉर्मॅट मध्ये. काही भरूच नका तुम्ही. काय भरायचंय, कुठे भरायचंय ते सरांना एकदा म्हणजे आयडियल टाकायला लावू. हो सर हो, टाकतील कारण ते. काही खालचं मै भरायला गेले तर समजलं नाही. चालेल. नाही नाही नाही. आणि ते केंद्र वगैरे कोणतं टाकायचंय आपल्याला, हा, काही असं केंद्र वगैरे, हो त्यासाठीच थांबले. आणि लवकर द्यायचं त्याच्यामुळे असेल चालेल. पण अजून आता सगळ्यांना पोहोचायला अजून 1-2 दिवसात सगळ्यांकडे पोहोचतील ना. अजून काही काहींकडे आलेली नाही ना पुस्तकं, म्हणून मग सर एकदाच पाठवा म्हणतील. सोमवारी वगैरे पाठवा तुम्ही, तोपर्यंत सर देतील तुम्हाला. चालेल, ठीक. एक भरून, आणि मेन म्हणजे जे नाही तिथे फक्त तेच भरायचं. ते सरांनी जे टाकले ना ते देतात, कारण ते सेंटर वगैरे सरांचं मुलुंडचं केंद्र वगैरे टाकावं लागणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता काही भरू नका. सर टाकतील तुम्हाला काय लिहायचं ते. चालेल. ओके ओके. आता काही शंका आहे का? आपला हा पाठ संपलाय आता. आपले वासंती अजून त्यांना 4. हॅलो. ताई मला विचारायचं होतं. वासंतीताई, हा काय बोला. याचा कुठल्याच म्हणजे डाव्या पक्षाचा उजव्या पक्षाशी काही संबंध नाहीये. हो, ते भोजनान्ते काय च किं मला पथ्यम. सुद्धा तेच झालं होतं. कशामुळे केलंय त्यांनी? भोजनान्ते च किं पथ्यम जयन्तः कस्य. सरांना विचारू आपण का बरं दिलाय तो श्लोक. त्याचा आपल्या बरं. पाठाशी काही पण तसा संबंध पण नाहीये. हा श्लोक पुस्तकात नाहीये बरं का. हो, पण ह्यांनी का नाही हा आहे ना नाही म्हणजे पुस्तकात. पुस्तकात नाही. नाही नाही, पुस्तकात नाहीये. मी तेच हा विचारणार होते. पुस्तकात नाहीये. मग जाऊ द्या, सोडून द्या तुम्ही मग. हा पुस्तकात नाही जाऊ दिसत द्या ना आहे. मग नकोच. आणि त्याच्यावर असाही प्रश्न वगैरे येणारच नाही, ते नको. जे आता हा आपल्याला महत्वाचं जे पाठ करायचंय, जे लक्षात हा ठेवायचंय त्याच्यावर भर देऊया. हा हा चालेल. शेवटचे चालेल. 4 हा? मिनिटं राहिली ताई आता. खूप कठीण आहे हो, लक्षात नाही येत आहे. काय काय कठीण वाटतंय तुम्ही काय सांगा. कठीण नाहीये. शब्द नेहमी हे लक्षात नाही सांगू. राहत आहेत. काय नाही लक्षात राहत मला शब्द सांगा ना तुम्ही. शब्द पण तुमचे पटकन लक्षात नाही येत आहेत. आता एक सांगू का तुम्हाला? आता पुढे काय करा, आता हा सगळ्यांकडे पुस्तक आहे. जे आता पाठ शिकवल्या जाणार आहे ते आधी हा वाचायचं आपण. आम्ही शिकवल्यावर बरं वाचण्यापेक्षा तुम्ही काय करा, आधी वाचा.
आधी तो समजण्याचा प्रयत्न करा, करून बघा काय होतंय. आता आपल्या आतापर्यंत जे ज्ञान मिळाले त्याच्या साह्याने तयार करा. चुकलं तर चुकलं, काय होऊन होऊन होईल. आणि जेव्हा तुम्ही ते प्रयत्न कराल डोक्यात राहतं आपल्या, आणि मग पाठामध्ये जेव्हा क्लास होतो ते लगेच लक्षात राहतं. मग आपलं म्हणजे क्लिअर होतात आपले डाऊट सगळे. अशी पद्धत आधी वाचायचं ते. हो बरोबर आहे. महेश्वरजी काय विचारायचंय? तिथे बोला शेवटचं ना, महेश्वर. श्लोकाचं शेवटचं वाक्य आहे ना, ते तक्रम शक्रस्य दुर्लभम असं लिहिलंय. तक्रम म्हणजे ताक हे एवढं माहिती आहे. दुर्लभम म्हणजे पण कळतं दुर्लभ आहे. पण ते इंद्र, त्याचा अर्थ लिहिला ना, इंद्राला ताक दुर्लभ असते. आता इंद्र कुठे आलं? शक्रस्य म्हणजे इंद्राचं काय नाव? शक्र म्हणजेच इंद्र. शक्र म्हणजे इंद्र. मग शक्रस्य म्हणजे शक्र म्हणजे इंद्राला. ताक म्हणतात ना, मग तक्र म्हणजे ताक ना. हो, शक्र म्हणजे असं वाटतं. शक्र म्हणजे शक्र म्हणजे ताक इंद्र, तक्र म्हणजे ते ताक. ताक इतकं पवित्र असतं की ते इंद्राला सुद्धा मिळत नाही. इंद्राला दुर्लभ असते असं. दुर्लभ सर असतं ते. आपण त्या श्लोकाचं काय म्हणायचं, काय त्या लिहिणाऱ्याला ते हा सर नाही, या सांगतील आपल्याला. श्लोकाला काय बांधलं. आणि विष्णुपद छंद आहे हा. विष्णुपद नावाचा एक छंद आहे. हो ना, हो ना. सर जास्त गायन सांगतील छंद ते आहे तो. व्यवस्थित. हा कोणत्या पण पाठ आहे? ऐच्छिक राहतं आपलं. हा कोणत्या पाठमध्ये येतो? ताई इथं शक्रस्य म्हटल्यावर षष्ठी येते ना हो, शक्रस्य म्हटल्यावर ऍक्च्युअल. हो. पण शक्रस्य जरी असले, दिलंय बघ. ऐका ना पुढे आता बरेच शब्द असे येतील जिथे च असेल, स्य असेल ते शक्रस्य, पण त्याचे अर्थ द्वितीय लाच येणार त्याचा. आता तुम्हाला हे हळूहळू शब्दशः होत नसतं. बऱ्याचदा षष्ठी ही द्वितीयाच असते, पण त्याला बोलताना आपल्याला षष्टीचाच वापर चाच म्हणावं लागणार आहे. आता हे नुसतं लक्षात ठेवा. आता जेव्हा जेव्हा येतील तेव्हा सांगू. बऱ्याचदा होतं ते षष्ठी असते पण तिथे द्वितीय असते ती. अर्थ घ्यावा लागतो. हा, अर्थ इंद्राला वगैरे. हो, इंद्राला. हा, ठीक आहे. चालेल. आता पाठ कराल तुम्ही. झालंय आपला आता 1च मिनिट राहिलाय आपला, केव्हाही बंद होईल. हा, आपला आता पाठ संपला. कोणता पाठ आहे? हा कोणता पाठ आहे? 6 पाठ. ओके. सगळेजण प्रयत्न करा. जितके कराल ना तितकं लवकर तुमचं सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. काही आमचे पुस्तक नाही आलेत अजून. येईल ना, उद्यापर्यंत येतील शक्यतो. शनिवारपर्यंत तर येतील. कारण मी रविवारी जाणार आहे ना, त्याच्या आधी यायला पाहिजे. बरं, येतात. तुम्ही मग ते हे करा ना, तुमचं ट्रेस करा ना, कुठे ट्रॅक करा. ओके, कळून जाईल तुम्हाला. ओके, बघ.